ठरलं तर मग या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता सायलीने बरोबर वकील बनून वकिली डोक्यांनी या दोघांकडून वेगवेगळं बोलत सगळं सत्य कसं काढून घेतलंय आणि शेवटच्या क्षणाला सायलीला 25 वर्षापूर्वीचं काय सत्य समजलंय सगळं पाहूया। इकडे आता सायली ज्या वेळेला हॉलमध्ये येते पाहते तर काय हॉलमध्ये सगळीकडे आता घाण करून जे खाण्याच्या प्लेट्स आहेत त्या अस्ताव्यस्त पसरून मैनावती पेपर वाचत तर आता सदा आपल्या आजूबाजूला सगळा चिवडा सांडवत तिथेच घाणीमध्ये झोपलेला आहे आणि पूर्ण सगळीकडे अस्ताव्यस्त उषा वगैरे सगळं पडलेलं आहे। सायलीला हे काही बघवत नाही आणि सायली आता खरंच खूपच तिला राग आलेला आहे आणि त्यानंतर मग आता सायली ते सगळं उचलते आणि उचलून एक एक करत जागेवरती ठेवते। मैनावती कोणत्या तरी आता ॲड विषयी वाचत असते, एकावरती एक फ्री एकावरती एक फ्री आणि हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता सायली सांगायला लागते आई, त्यावरती ती सांगते काय ग पोरी बघ ना मी काय बघते ते, अगं एकावरती एक फ्री आहे हे सगळं, चप्पल म्हणू नको कपडे म्हणू नको असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते तुम्ही हे सगळं उचलून ठेवा आणि मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, चल ना आपण जरा स्टडी रूम मध्ये जाऊया असं म्हटल्यावरती ती सांगते स्टडी रूम मध्ये कशाला, बोल ना इथेच। यावरती सायली सांगते अगं पण बाबा झोपलेले आहेत ना। यावरती ती म्हणते नाही नाही त्याचं काही गोंधळ होणार नाहीये, बाबा झोपले असू नाही तर काही त्यांची झोप सावध असते, आता ते म्हातारे झालेत ना त्यांना आता असं झोप आधीमध्ये लागत असते, तू बोल बरं असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते आई तू मला म्हटली होतीस की ज्या वेळेला मी तुमच्याकडे होते तेव्हा मी चोरी वगैरे करायचे। यावरती ती सांगते अगं चोरी चोरी म्हणजे अशी चोरी करायचीस ना का काय बोलायलाच नको सायले, अगं तू इतकी चोरी करायचीस की म्हणजे कुठे पण जायचीस ना उच्छाद आणला होतास, उच्छाद शाळेमध्ये म्हणू नको कुठे म्हणू नको मित्रमैत्रिणींच्यात म्हणू नको सगळीकडे तुझ्या चोऱ्यांनी आम्ही कंटाळलो होतो। अगं तुला समजून सांगितलं, तुला मारलं, तुला धोपटलं, तुला झोडलं पण तरी पण काही उपयोग झालेला नाहीये, तू चोरी करायची काही सोडलीच नाहीस। यावरती सायली म्हणते पण माझ्या माहितीत मला तर आठवते की मी आश्रमात गेल्यापासून असं कधी वागलेच नव्हते, म्हणजे असं वागले असते तर मधुभाऊंनी मला बोलले असते ना कधीतरी, पण मधुभाऊ मला वेगळंच सगळं सांगतायत, मग तू हे असं सांगते असते। आता नेमकी प्रिया बाहेर येऊन ऐकत असते आणि ती विचार करते अरे बापरे आता DNA रिपोर्ट जर का मॅच झालेले आहेत तर या सायलीला विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे, DNA रिपोर्ट मॅच होऊन सुद्धा आता ती असं का वागतीये, इतकी चौकशी का करते हे तिला काही कळत नसतं। बरं हे सगळं चालू असताना सायली सांगते बोल ना मला खरंच आठवत नाहीये की मी असं कधी वागलेली आहे। यावरती मग मैनावती सांगायला लागते अगं बाळा कसं असतं ना काही पोरं असतात लहानपणी वात्रट पण त्यानंतर अचानकपणे ते बदलतात, लहानपणानंतर पण तुझ्या बाबतीत ना आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की तू सुधारशील म्हणून, सुधारशील काय तू अशी इतकी व्यवस्थित वागशील असं तर आम्हाला काहीच वाटलं नव्हतं। मुळातच एक गोष्ट सांगू का, अगं तुझ्यामध्ये सुधारण्याचं एक कारण नव्हतं किंवा एक साधं लक्षण नव्हतं, तू कधीही सुधारशील असं आम्हाला वाटतच नव्हतं, पण काय माहिती कशी बाई सुधारलीस तू असं म्हणत मैनावती सांगते आम्ही तुझ्या व्यापाला इतके वैतागलो, तुला इतकं समजावलं आणि त्यानंतर मग शेवटी आम्ही तुला विकून असं तिच्या तोंडात शब्द येतो, पण त्याच वेळेला इकडे सदाशिवची झोप मात्र सावध असते आणि तो आता खोकत असं करत उठतो आणि तो आता म्हणायला लागतो मैनावती पाणी दे आणि तो तिच्याकडे थोडासा रागाने बघतो की काय मूर्खासारखं बळवून घेणार होती, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आपली गेली असती की निघून, अशा अर्थाने तो तिच्याकडे पाहायला लागतो। बरं हे सगळं पाहत असताना मैनावती म्हणते अहो काय झालं। यावरती तो म्हणतो काही नाही, काय बोलत होतात तुम्ही। यावरती ती सांगते अहो काही नाही जुन्या आठवणी सगळ्या जाग्या करत होतो असं ती म्हणायला लागते, पण सायलीला याच्यामध्ये कुठेतरी संशय आलेला आहे आणि सायली विचार करते हे दोघं जण माझ्यापासून काहीतरी लपवतायत, यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय पण काय हे सायलीला कळालेलं नाहीये। इकडे प्रिया हे सगळं ऐकते आणि नाही आता मला काहीतरी करायला पाहिजे आणि ती जी चिठ्ठी तिने प्रेक्षकांना लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी आता ती मैनावती आणि सदाशिव यांच्या खोलीमध्ये नेऊन ठेवते। इकडे तो
तोपर्यंत साक्षी म्हणजेच नवीन नाव बदललेली समीरा शेखर ही आता फोन करत असते तिच्या एका ऑनलाईन फ्रेंडला, जो आता इंडियामध्ये येऊन तिला भेटणार असतो. आणि प्रेक्षकांनो असं वाटतंय की हा इंडियामध्ये येऊन आणणारा तिचा फ्रेंड हा दुसरा तिसरा कोणी नसून हा बहुतेक अस्मिताचा नवरा आहे असं एकंदर अंदाज वाटतोय. आता इकडे ती वाट पाहत असते की हा अजून का नाही आला, असं काय झालं, याला इतका उशीर का झालेला आहे असं म्हणत ती वाट पाहत असताना अचानक बेल वाजते आणि तो बाहेर येऊन उभा राहतो. यावरती ती म्हणते, मला वाटलं विसरलास की काय, किती वेळ तुझी वाट पाहते मी. यावरती तो म्हणतो, नाही नाही, तुला भेटणं कसं विसरेन, प्रॉमिस इज प्रॉमिस असं म्हणत आपल्याला त्याचा चेहरा दाखवला जातो. पण अजूनही प्रेक्षकांनो मालिकेमध्ये अस्मिताच्या नवऱ्याचा चेहरा आपल्याला काही दाखवला जात नाही, पण 100% हा तोच व्यक्ती आहे असा आता एकंदर अंदाज. पण तोपर्यंत इकडे आता इकडे साक्षी सांगायला लागते, वेलकम टू इंडिया, जा बरं तू फ्रेश होऊ नये. यावरती तो सांगतो, खरं सांगू का, तर ऑनलाईन फोटोमध्ये ऑनलाईन जेव्हा तुला पाहिलं ना तेव्हा एवढी सुंदर आहेस असं वाटलं नव्हतं, पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला मी तुला पाहिलं ना त्यावेळेला तू सुंदर आहेस हे मला समजलंय. यावरती ती म्हणते, हो मी सुद्धा ऑनलाईन जेव्हा तुला पाहिलं ना तेव्हा तू इतका हँडसम असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं, पण प्रत्यक्षात तू खूपच हँडसम आहेस असं ती म्हणायला लागते. यावरती तो म्हणतो, हो मी ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो असं म्हणत तो सांगायला लागतो की चला मी आता फ्रेश होऊन येतो. यावरती ती म्हणते, तू पटकन फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवलेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणते, अरे वाव, आणि मग तो फ्रेश व्हायला जातो. इकडे आता साक्षी जेवण सगळीकडे मांडते. इकडे तोपर्यंत आता सदाशिव सांगत असतो, महिने अगं काय बोलून जाणार होतीस तिथे, जरा बोलताना विचार तरी कर. यावरती ती म्हणते, काय सांगू तुम्हाला, अहो ती इतकं उलटसुलट चौकशी करत होती ना, मलाच कळत नाहीये की इतकी उलटसुलट चौकशी ती का करत होती, काय तिच्या डोक्यामध्ये आहे ते कळतच नव्हतं. यावरती तो म्हणतो, जरा जपून तुला बोलायला पाहिजे बरं का, नाहीतर काही खरं नाहीये. यावरती ती म्हणते, हो नक्कीच, पण काय तिच्या मनात चाललंय देवालाच माहिती. त्यावेळेला सदाशिव म्हणतो, हे बघ सायलीने आपल्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली. मग आता तो ती चिठ्ठी वाचतो. आई बाबा, मी हे प्रत्यक्ष न बोलता पत्र लिहिते कारण आपल्यातच हे बोलणं झाले हे कोणालाही कळता कामा नये. गेल्या काही दिवसात तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याच्यामुळे माझे घरचे तुमच्यावरती थोडे नाराज आहेत. आई, तू हाताला फ्रॅक्चर झाल्याचं नाटक करायला नको होतंस. माझ्या म्हणजे समोर येऊन तू बहिणींनी ओवाळणी घेऊन गेल्या, हेही घरात कोणाला आवडलेलं नाहीये. माझे सासू सासरे माझ्या आईबाबांवरती चिडायला लागलेले आहेत. अशाने मला खूप अस्वस्थ वाटते. आता त्यांचा राग घालवण्यासाठी मी जे काही सांगेन त्या गोष्टी करायच्या, तरच तुम्हाला या घरात निभाव लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या घरच्यांनी मर्जी मिळवण्यासाठी झाडांची जोपासना करायची. घरात ते निसर्गांवरती खूप प्रेम घेतात, झाडांची काळजी करतात. आणि हो, मी हे तुम्हाला सांगितलंय, हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाहीये, हे फक्त आपल्यातच राहील. सदाशिव म्हणतो, अरे वा, आपली पोरगी तर खूपच चंट आहे, म्हणजे या घरामध्ये आपली सोय झाली हे 100% म्हणायचं. तर मैनावती म्हणते, अच्छा असं केलं काय सायलीने, चला मग ह्या चिठ्ठीत जे काही लिहिलेलं आहे ना ते सगळं आता आपण करायचं आहे, काही झालं तरी सुद्धा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते दोघं जण आता ह्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंय ते करायला लागतात. आणि मैनावती सांगायला लागते, चला म्हणजे या घरातनं आपल्याला कोणी हकलणार नाही असं सायलीला पण वाटतंय की मग आपण आता तसंच करायचं आहे असं म्हणत मग या दोघं जण प्लॅनिंग करत असताना इकडे पूर्णाजीची औषधं घेऊन आता सायली येते. आणि सायलीला पाहिल्यावरती एका नजरेतच पूर्णाजी ओळखते की सायली उदास आहे. आणि ती म्हणते, काय ग सायली, काय झालं. यावरती सायली म्हणते, काही नाही, पण त्याच वेळेला सायलीच्या मनात येतं की नाही पूर्णाजी सोबत आपण बोललं पाहिजे. पूर्णाजी म्हणते, हे बघ काही मनात असेल ना तरी सुद्धा सांग तू मला. सायली आधी नाही म्हणते, तिकडून निघून जायला निघते, पण त्यानंतर पुन्हा ती येते आणि पूर्णाजीच्या बाजूला बसते. पूर्णाजीच्या बाजूला बसून आता सायली सांगायला लागते, पूर्णाई मनामध्ये खूप गोंधळ चाललेला आहे. मनामध्ये अशा काही गोष्टी माझ्या येत आहेत आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत ही गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. म्हणजे नक्की माझ्या मनात जे काही चाललंय
ते सगळं खरं आहे की माझ्या मनाचे भास आहेत, या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. काय करू मी, खरंच मी खूपच अस्वस्थ आहे. असं ज्या वेळेला आता इकडे ती पूर्णाजीला सांगते, पूर्णाजी तिच्या डोक्यावरून हात फिरवते. इकडे साक्षीचा मित्र आता फ्रेश होऊन जेवायला येतो आणि म्हणतो, अरे बापरे, माझ्या आवडीचं जेवण आणि ते पण सगळं इंडियन फूड, तुला कसं माहिती? यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते, तू विसरला असशील पण मी नाही विसरले. एकदा न इकडे इंडियाच्या 4-4:30 वाजता मी तुझ्याशी बोलत होते आणि त्यावेळेला तू आता म्हटलास की तुला भूक लागली. मग त्यावेळेला तू मला सांगितलं होतंस की तुला भूक लागल्यावरती तू इंडियामधलं कोणतं फूड मिस करतोयस ते, आणि म्हणूनच मी हे सगळं बनवून ठेवलंय. यावरती तो म्हणतो, ग्रेट, एकदम ग्रेट. असं म्हणत तो आता लगेचच जेवायला सुरुवात करतो. इकडे पूर्णाजी सांगायला लागते, सायली, तू अशी मुलगी आहेस ना की तू कधीही चुकीचा विचार करू शकतच नाहीयेस. तुला माहिती आहे का, म्हणजे काही झालं तरी तू आपल्या मतावरती पूर्णपणे ठाम असतेस. म्हणजे तुला आता मधुभाऊंच्या वेळेला बघ ना, मधुभाऊंच्या वेळेला अख्खी दुनिया तुझ्या आता विरोधात होती, पण तरीसुद्धा तू मात्र म्हणजे तू या आपल्या मतावरती ठाम होतीस की मधुभाऊ निर्दोष आहेत. वेळेला तू मला समजवलंस, वेळेला तू आमच्या सगळ्यांच्या विरोधात गेलीस आणि मला सुद्धा मत बदलायला भाग पाडलंस. त्यामुळे तू जर काही विचार करत असशील ना, तर तो विचार चुकीचा असणारच नाही, याची मला 100% खात्री आहे. सायली, तू अजिबात मनाला त्रास करून घेऊ नकोस. तू जे काही वागतेस ना किंवा तू जे काही करतेस ना ते 100% बरोबर असेल, याची मला खात्री आहे. त्यामुळे जर तुझ्या मनामध्ये काही शंका येतात, त्या शंकांचं तू निरसन कर. आपल्याकडून कोणत्याही बाबतीत चुकी होते असा विचार बिलकुल करू नकोस, कारण तू कधीही चुकीचा विचार करणार नाहीस. सायली, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि हे बघ, काहीही वाटलं ना, कधीही आजीकडे यायचं, मस्त मिठी मारायची आणि आता छानपैकी जे काही मनात आहे ना ते सगळं आता सांगून टाकायचं. काय असं म्हणत ती पूर्णाजी आता इकडे सायलीला बोलत असते आणि पूर्णाजीच्या या बोलण्यामुळे आता मात्र इकडे सायलीला एक वेगळाच हुरूप येतो आणि ती विचार करते, नाही, आणि आता मला जे काही पूर्णाजी बोलते ते सगळं बरोबर आहे, मला जे काही वाटते त्याचा मी तपास करणार. इकडे तोपर्यंत आता म्हणजे तो जो फ्रेंड आहे तो विचारत असतो, काय ग साक्षी, मला एक गोष्ट नवीन वाटते की तुझे सगळे सोशल मीडिया अकाउंट इतके नवीन कसे काय, म्हणजे मला जरा ह्याचं आश्चर्यच वाटलं. आता साक्षी प्रेक्षकांनो, इथे थोडीशी गडबडलेली आहे. आपल्या अकाउंटबद्दल काय सांगावं किंवा आपण नवीन ओळख ती ठेवलेली आहे त्याच्याबद्दल काय बोलावं. आणि त्यावरती तो म्हणतो, तुझं नाव पण एकदम युनिक आहे बरं का, समीरा शेखर. बोलशील का नक्की काय तुला म्हणजे तू हे नवीन अकाउंट कसं काय. आता साक्षी थोडीशी गडबडते प्रेक्षकांनो, पण तितक्याच ताकदीने ती आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत पूर्णाजी सांगत असते, हे बघ सायली, तू जर का मनाने ठरवलेलं आहेस ना की काही झालं तरी सुद्धा आपण या गोष्टीपर्यंत पोहोचायचं, तर मला खात्री आहे की तू या गोष्टीपर्यंत नक्कीच पोहोचशील आणि तुझं वागणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये. असं म्हणत पूर्णाजीने आता इकडे सायलीला एक नवीन होप्स दिले आणि सायली खूपच प्रेक्षकांनो खुश झाले, पूर्णाजीचे आभार मानते. आणि त्यानंतर मग आता सायलीला उमेद आले की नाही, पूर्णाजी जर का बोलते तर मी नक्कीच खरं बोलत असेन. इकडे साक्षी त्याला सांगत असते, अरे काही नाही, मी या सोशल मीडिया अकाउंटमुळे फेडअप झाले होते ना आणि म्हणून मी ते सगळे डिलीट केले. पण ठीक आहे, आज मला वाटलं की नव्याने सगळं चालू करावं म्हणून परत सोशल मीडिया अकाउंट मी ऑन केले. इकडे हे सगळं चालू असताना सायलीने सांगितल्याप्रमाणे हे दोघं नवरा बायको आता लॉनमध्ये आलेले आहेत आणि लॉनमध्ये येऊन कटिंग, झाडांची पाणी घाल हे करत आहेत. तोपर्यंत प्रिया तिकडे येते आणि प्रेक्षकांनो, हे सगळं प्रियानेच त्यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे प्रिया खुश होते. चला, यांना इतकं तरी कळालेलं आहे की आता काहीतरी करायचं आहे, आपण जे काही बोलतोय ते आता म्हणजे हे करायलाच पाहिजे. आणि नक्कीच यांना आता उपरती झालेली आहे. मग ती जोराजोराने ओरडते, विमल विमल विमल, इकडे ये असं म्हणत ती जेव्हा ओरडते त्यावेळेला आता सायली, पूर्णाजी या सगळ्यांना हा आवाज जातो आणि सगळेच जण म्हणजे प्रतिमा, अस्मिता धावत पळत बाहेर येतात. सायलीला आवाज येतो, सायली पूर्णाजीला मिठी मारते, तिला आता पप्पी देते आणि त्यानंतर मग आता लगेचच सायली निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे पूर्णाजी हसत बसते, वेडी ग वेडी मुलगी,
तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि अस्मिता बाहेर येते आणि प्रियाला म्हणतात, का आरडाओरडा करत आहेस तू? त्यावरती प्रिया म्हणते, सायली बघ बघ, अगं तुझे आई बाबा बघ, मला तर खूपच कौतुक वाटत आहे आणि त्या कौतुक करण्यासाठी मी तुला बोलवले. यावरती मैनावती म्हणते, कौतुक? यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, हो मग अहो तुम्ही हे जे काही करताय ना ते सायलीला खूप आवडतं बरं का. सायलीला सुद्धा आता आवड आहे, म्हणजे सायली सुद्धा आता बागकाम करते बरं. आणि खरंच मुलगी तशी आई, आई तशी मुलगी, असं म्हणत ती आता मुद्दामच सायलीला, तुझ्या आईला तुझ्यासारखी झाडांची आवड आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावरती सायली म्हणते, हे का आई बाबा, तुम्हाला पण आवडतात का झाडं? यावरती आता सदाशिव म्हणतो, मग काय पोरी, आता आमच्याकडं काय हे नाही आहे ना, म्हणजे आमच्याकडे काय अशी जागा बिगा नाही, त्यामुळे आम्ही छोट्या छोट्या कुंड्यांच्यात आपले लावतो. पण काय माहितीये, म्हणजे ते कधी कधी सुकतात, कधी कधी येतात, असं होतं. हो, असं म्हटल्यावरती सायली विचार करते, नाही नाही, हे माझे आई वडील कसे असू शकतील, काही झालं तरी सुद्धा हे नाही माझे आई वडील असू शकत. आणि त्याच वेळेला मैनावती म्हणते, मग काय, मी एक झाड लावलं होतं, काय त्याला फुलं आली होती, मग मी अशी जायचे, अशी त्याची फुलं काढायचे आणि अशी डोक्यात घालायचे. असं म्हणत मैनावती तिथे असलेल्या एका छोट्या कोंडीतल्या झाडांच्या इथे येते, धावत पळत तिथलं आता फुल तोडते. फुल तोडताना त्या झाडाच्या कळ्या, फुलं सगळं अस्ताव्यस्त पसरते. सायली नको नको म्हणत असताना ती आता फुल काढते आणि त्यानंतर सायली म्हणते, आई काय केलंस तू हे, त्याच्या पाकळ्या किंवा त्याची कळ्या, त्याची पानं अशी ओरबाडून टाकलीस, अगं झाडांना सुद्धा त्रास होतो ना. यावरती सदाशिव म्हणतो, ए सायले, काय नाही होत, आमच्या मागे एक झाड होतं ना, कोणीतरी लावलं होतं दुसऱ्यांनी, तर त्याच्या पण फाईन म्हणजे त्याला पण फुलं यायची. मैनावती फुलांसाठी अशा फांद्या ओरबडून आणायची, दुसऱ्या दिवशी परत आपलं ते झाड फुल द्यायचंच की. काय नाही होत ग, तू इतका कसला विचार करतेस, असं म्हणत आता इकडे आपल्या जाळ्यात किंवा प्रियाच्या जाळ्यात प्रिया आता पूर्णपणे प्रेक्षकांनो अडकलेली आहे. प्रियाला तर आता कळतच नाहीये की आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय का चुकीचं करतोय. मैनावती म्हणजे केसामध्ये फुल घालण्यासाठी आपल्या रूम मध्ये निघून जाते. सायली बिचारी ते फुलं पाहते. अस्मिता तिला समजावते, काळजी करू नकोस, ते व्यवस्थित कट कर, त्याला पाणी घाल, ते झाड पुन्हा बहरेल. आणि त्यानंतर आता इकडे सायली रडत रडतच उठते आणि ती विचार करते, नाही, हे असे माझे आई वडील 100% असू शकत नाहीयेत, तर मी आता शोध घेणार म्हणजे घेणार. आणि त्याच वेळेला ती चैतन्य आणि अर्जुन यांचं बोलणं ऐकते की तू दोघांना सुद्धा एकाच वेळेला इंटरोगेट कर, म्हणजे ऍट अ टाइम दोघांना केलं ना, कुणाला कळलं नाही पाहिजे की तू ह्याला विचारतोयस, त्याला कळलं नाही पाहिजे त्याला विचारतोयस, आणि मग दोघं खोटं बोलतायत हे कळेल. मग सायली मधला वकील जागा होतो. सायली तेच करते, एकीकडे मैनावतीला विचारते, दुसरीकडे सदाशिवला, आणि तो फ्रॉक घेऊन जाते आणि ती मैनावतीला म्हणते, आई हा फ्रॉक माझा मी जेव्हा बाहेर पडले ना तेव्हाचा, हा बाबांनी शिवला का? यावर मैनावती म्हणते, हो. सदाशिव म्हणतो, नाही. मग सायली येते आणि आई बाबा तुमच्या बोलण्यात तफावत काय आहे? बाबा म्हणतात 7वा बर्थडे केला, तू म्हणतेस 5वा, नक्की काय आहे? सायली सत्यापर्यंत पोहोचणार का? येणाऱ्या भागातच कळणार.